जे शिवधनुष्य स्वतः रामदास स्वामींना पेलवलं नाही, ते शिवधनुष्य उचलण्याचा, ते कर्म करण्याचा केविलवाना प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भाजपा करताना का दिसते आहे? खरं तर त्यांच्या कुवतीच्या बाहेरच आहे, त्यांची पात्रताच नाही आहे. जे कर्म रामदास स्वामींना शक्य झालं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना कसं शक्य होईल? आणि हो, जोपर्यंत संत रामदास स्वामींचा वापर एक राजकीय टूल म्हणून, साधन म्हणून केला जाईल ना, तोपर्यंत संत रामदास स्वामींचा अपमान, हेटाळणी या महाराष्ट्रामध्ये होतच राहणार आहे. आणि संत रामदास स्वामीची जी अवमानना होते आहे, ती जर आपल्याला थांबवायची असेल, त्यांचा होणारा अपमान थांबवायचा असेल, तर याची सुरुवात स्वतः देवेंद्र फडणवीसांना स्वतःपासून करावी लागणार आहे. आणि ह्या भाजपला सुद्धा या गोष्टीचा बोध घ्यावा लागणार आहे की जो खेळ आपण संत रामदास स्वामींच्या पाठीमागून महाराष्ट्रामध्ये खेळतोय, तो अगदी चुकीचा आहे. कारण संत रामदास स्वामी हयात असताना, म्हणजे त्यांचा जो रामदासी पंथ आला किंवा तो का आला, तर तो वारकरी संप्रदायाचं म्हणजे तोड, त्याला काटशह म्हणून जन्माला आला ना. पण वारकरी धर्म, वारकरी संप्रदाय, वारकरी पंथ या महाराष्ट्रामध्ये वाढला, रामदासी संप्रदाय वाढला नाही. त्याच्या पाठीमागं कारण काय आहेत? म्हणून वारकरी संप्रदाय जन्माला आला त्यावेळी काही इथं सनातनी धर्म नव्हता का? तो हजारो वर्षापासून, पूर्वीपासून इथं होताच ना. तरी मग वारकरी धर्म का जन्माला आला, वारकरी संप्रदाय जन्माला का आला? तर वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड म्हणून वारकरी संप्रदाय ओळखला जातो. म्हणजे वेद प्रामाण्य नाकारलंय का वारकरी संप्रदायानं? नाही, पण त्यामध्ये तो जशाच तसं त्यांनी अजिबात घेतलेलं नाही, म्हणून वेद प्रामाण्य सुद्धा बहुतांशी वारकरी संप्रदायाला मान्य नसतं. महिला विषयक दृष्टिकोन जो काही म्हणजे सनातनी धर्मामध्ये आहे, तो वारकरी संप्रदायाला अपेक्षित नाहीये. वारकरी संप्रदाय प्रगल्भ आहे, तो महिला संत या वारकरी संप्रदायानं दिलेले आहेत. शूद्रांविषयीचा दृष्टिकोन जो आहे, तो वारकरी संप्रदायानं या मातीमध्ये रुजवलेला आहे की शूद्राविषयी म्हणजे यारे यारे, म्हणजे लहान थोर, म्हणजे याती कोणत्या असू, जाती धर्म कोणताही असू, सगळ्यांनी यायचं आहे. हा वारकरी संप्रदाय आहे, त्याची शिकवण आहे. तर या उलट जो रामदासी जो काही पंथ आहे, तो जन्मालाच मुळामध्ये आला या वारकरी संप्रदायाला म्हणजे काटशह म्हणूनच. म्हणजे ज्या वर्ण व्यवस्थेच्या, ज्या महिला विषयक दृष्टिकोनाच्या, ज्या बुद्धी प्रामाण्यवादाच्या विरोधामध्ये हा जो काही सनातनी धर्माचा मूळ जो विचार आहे, तो घेऊनच रामदासी संप्रदाय जन्माला आलेला होता. आणि त्यामुळं हा संघर्ष फार पूर्वापासून चालू आहे, पूर्वापार चालत आलेला आहे. आणि त्यामध्ये संत रामदास स्वामी हयात असताना त्यांना या संपूर्ण महाराष्ट्रावर पकड घेता आली नाही, किंवा आपला विचार, आपलं जे काही सामर्थ्य या महाराष्ट्रामध्ये जे दाखवण्याचं, जे काही त्यांना म्हणजे रुजवण्याची या मातीमध्ये त्यांना संधी असून सुद्धा त्यांना ती साधता आली नाही. महाराष्ट्रानं त्यांना स्वीकारलं नाही, हे खरं आहे. कारण प्रयत्न केला नाही का? हो, बलोपासना म्हणून त्यांनी प्रत्येक गावामध्ये हनुमानाची मंदिरं बांधली असं सांगितलं जातं ना, पण तरी शक्य नाही झालं. वारकरी संप्रदाय वाढला कारण वारकरी संप्रदाय बुद्धी प्रामाण्यावर अवलंबून होता, म्हणजे त्यांचा अधिष्ठान होतं न्याय, समता, बंधुता. पण इकडे तो सनातनी धर्म, तो धर्म मुळामध्ये पुन्हा नव्यानं या वारकरी संप्रदायाला, म्हणजे वारकरी संप्रदाय आपल्या धर्माचं कुठेतरी वाटोळं करतोय. आपलं पावित्र्य, ब्राह्मण्यवादी जी वृत्ती आहे, ती कुठंतरी तिला नख लावलं जातंय, महाराष्ट्राच्या मातीतून तिला उकडून फेकलं जातंय. म्हणून ती टिकवण्यासाठी म्हणून हा संप्रदाय जन्माला आलेला आहे. आणि आता तोच प्रयत्न पुन्हा परत, म्हणजे संत रामदास स्वामींना वारकरी संप्रदायापेक्षा स्वतःची वाढ मोठी नाही करता आली, पण मग वारकरी संप्रदायामध्येच आपलं अस्तित्व कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी, म्हणून तर या वारकरी संप्रदायामध्ये जे घुसखोर वगैरे घुसतात, किंवा जे काही म्हणजे मनुवादी सनातनी वृत्तीची जी काही लोक आहेत, ती वारकरी संप्रदायामध्ये घुसून स्वतःचं तत्वज्ञान सांगतात, ती खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामधले घुसखोरच असतात.
म्हणजे हा प्रयत्न का होतोय, तर पुन्हा नव्यानं म्हणजे देश, देव, धर्म, संस्कृती, म्हणजे तिला जर धोका कधी असतो म्हणे, तर ती धोक्यामध्ये येते ब्राह्मण्यवादी वृत्ती जर धोक्यात असेल तर आपला देव धोक्यात येतो, धर्म धोक्यात येतो, आपली संस्कृती धोक्यात येते. आणि मग तिचं पावित्र्य ते टिकवायचं असेल किंवा ब्राह्मण्यवादी वृत्ती जर पुन्हा नंतर नव्यानं रुजवायची असेल, तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदाय या दोन गोष्टीवर आपल्याला प्रभुत्व मिळवावं लागणार आहे. आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे की काय, अशी शंका घ्यायला वाव मिळतो. कारण हे जे काही देवेंद्रगिरी कोण, ते महाराज भगव्या वेशातले, वारकरी संप्रदाय त्यांना शून्य कळालेला दिसतो. आणि ते दरवेळेस आल्यानंतर ते एकच बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे संत रामदास आहेत. आता संत रामदास गुरु आहेत हे त्यांनी सांगण्याची काहीच गरज नाही, कारण ते सांगतात आणि मग मात्र टीका सुरू होते संत रामदासांवर. मग इतिहासामधले पुरावे बाहेर निघतात आणि मग दोन्ही म्हणजे रामदासी पंथांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या एकमेकाच्या ज्या वैचारिक लढाई आहे ती चालू होते. आणि यामध्ये होतं काय, वारकरी संप्रदायावर कधीही रामदासी संप्रदाय वरचढ ठरू शकत नाही, कारण वारकरी संप्रदाय मुळामध्ये स्वतःच्या ताकदीने वाढलेला आहे. आणि हा रामदासी संप्रदाय स्वतःच्या ताकदीनं नाही, तो वारकरी धर्माच्या जे काही आधार आहेत त्या आधारानं वाढण्याचा प्रयत्न करणारा हा रामदासी संप्रदाय आहे. आणि म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचं नेहमी नातं जोडण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ते हिंदुत्व, ते सनातनी वृत्ती आणि इकडे वारकरी संप्रदायाची वृत्ती, या दोघांचा उभा संघर्ष अगदी पूर्वापार चालत आलाय, म्हणजे रामदासांच्या काळापासून. आणि तोच कुठेतरी देवेंद्र फडणवीस पुढे चालवताना दिसत आहेत. म्हणजे बागेश्वर धाम आणतात, ते देव कोण गिरी आणतात, ते आनंद स्वरूप आणतात, ते काय म्हणतात ते तर काय बोलतात. म्हणजे ही भगव्या वेशातली उत्तरेकडची म्हणजे गोबर पट्ट्यातली भगव्या वेशातली ही वारकरी संप्रदाय वाढविण्यासाठी नाही, तर मनुवादी सनातनी धर्माचा प्रचार करण्यासाठी उत्तरेतून आयात केलेली ही माणसं म्हणजे निव्वळ राजकारणाची म्हणजे केंद्र आहेत ती. आणि ती प्रसार राजकीय पक्षाचा प्रचार करणारी केंद्र आहेत. आणि ती महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्या मनुवादी सनातनी वैदिक धर्माचा प्रसार करण्याच्या ऐवजी ते छत्रपती शिवाजी महाराज, संत रामदास स्वामी यांचं नातं जोडून इथल्या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जो बागेश्वर धाम बोलला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होता. जो आनंद स्वरूप देव काही बोलला तो त्याने तर डायरेक्टच तो काय म्हणतो, तो म्हणतो पेशवाई, तो म्हणतो तलवार पेशव्यांनी गाजवली, नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं. असल्या निर्लज्ज, निर्बुद्ध, म्हणजे अगदी गाईचं शेण खाणाऱ्या या लोकांना काय कळालं, इथला वारकरी धर्म कळाला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य त्यांना काही माहिती आहे असं अजिबात म्हणता येत नाही. कारण ही यांचा उद्देशच एकमेव आहे की या महाराष्ट्रामध्ये संत रामदास स्वामींच्या आडून इथं वर्णव्यवस्था पुन्हा परत नव्यानं आणायची आहे. इथं शोषणा आधारित कर्मकांडी धर्मव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये पुन्हा राबवायची आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधामध्ये जो न्याय, समता, बंधुत्वावर जो संप्रदाय अवलंबून आहे त्याच्यामध्ये घुसखोरी करून तो आपल्या ताब्यात त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे. आणि महिलांविषयक दृष्टिकोन, महिलांना ज्या सनातनी वृत्तीने आतापर्यंत वागवलं तशाच पद्धतीने परत पुन्हा एक निर्बंध या महिलांवर सुद्धा येतील. शूद्रांचा म्हणजे जी काही अस्पृश्यता पांडुरंगाच्या ठाई नाही, यांचं सोळ पुन्हा परत यांना या मातीमध्ये परत नव्यानं रुजवायचं आहे. म्हणजे हे ब्राह्मण्यवादी दक्षिणा, ब्राह्मण्याची दक्षिणा पुन्हा परत या भगव्या वस्त्रधारींच्या पदरात टाकण्याकरता इथली सत्ता
म्हणजे देवेंद्र फडणवीस प्रयत्नरत आहेत की काय अशी शंका घ्यायला आपल्याला वाव मिळतो. कारण बागेश्वर धामवर त्यांना पायगाड्या अंथरल्या जातात. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे तलवार त्यांनी गाजवली नाही, पेशव्यांनी गाजवली म्हणणारा आनंद स्वरूप यांच्यासाठी अगदी प्राणप्रिय ठरतो. तो अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आणि संत रामदासांचे गुरु म्हणून त्यांना सांगतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये केल्या जात आहेत आणि संत रामदासांचा वापर हा केवळ आणि केवळ राजकारणासाठी केला जातोय म्हणून त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका होते. संत रामदास स्वामीवरची जर टीका आपल्याला तात्काळ थांबवायची असेल तर देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या आश्रयाखाली चाललेला अथवा चालवलेला हा जो खेळ आहे ना तो त्यांना पहिल्यांदा बंद करावा लागेल. तरच संत रामदास स्वामींचा म्हणजे संत रामदास स्वामी श्रेष्ठ नाहीत का? होय आहेत. त्यांनी त्यांच्या विचारांचा त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला जर असेल, त्यांचे कवी म्हणून त्यांचं आध्यात्मिक साहित्य म्हणून त्याचं एक वेगळं महत्व असू शकतं. पण ते म्हणजे वारकरी संप्रदाय अथवा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे सांगण्याच्या मुळच या संत रामदास स्वामींना या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं टीकेचा धनी व्हावं लागलंय आणि त्यांच्यावर अगदी लांछनास्पद टीका होतात. पण त्याला कारणीभूत टीका करणारे नक्कीच नाही आहेत. टीका करणारे स्वतःचा फक्त म्हणजे स्वतःचं संरक्षण करतात, स्वतःच्या विचारामध्ये कुठेतरी होणारी घुसखोरी थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न म्हणजे जर संत रामदास स्वामींवर होणारी टीका टिप्पणी अथवा त्यांचा होणारा अपमान थांबवायचा असेल तर देवेंद्र फडणवीसांना हे जे उत्तरेकडून आयात केली जात असलेली भगव्या वेशातली ही जी म्हणजे प्राणी आहेत त्यांना हकलून द्यावं लागेल जी महाराष्ट्रात येतात ते. आणि ते जर यापुढे जर येणार असतील तर त्याला सरकार म्हणून प्रतिबंध घालावा लागेल. तरच संत रामदास स्वामींचा महाराष्ट्रामध्ये होणारा अपमान थांबवला जाईल आणि त्यांच्या चारित्र्यावर यापुढे शिंतोडे सुद्धा उडवले जाणार नाहीत. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.